आज आपला या गणित सिरीजचा दुसरा दिवस आणि आजच्या ह्या दुसऱ्या दिवशी आपण संख्या ह्या चॅप्टरमधील एकूण नैसर्गिक संख्या शोधणे. फॉर एक्झाम्पल 125 ते 340मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती, त्याच्यानंतर नैसर्गिक संख्यांची बेरीज, जसं 25 ते 50पर्यंत संख्यांची बेरीज किती, त्याच्यानंतर नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज, जसं 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग पर्यंत 15च्या वर्गापर्यंत, त्याच्यानंतर नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज, ह्याप्रमाणे. तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये असे हे 4 टॉपिक कवर करणार आहेत. तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. हा टॉपिकमधील हे जे काही एक्झाममध्ये येणारे सगळ्यात महत्त्वाचे जे टॉपिक आहेत हे पूर्ण टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये कवर होऊन जातील. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. मित्रांनो, पहिला टॉपिक आहे नैसर्गिक संख्या शोधणे. चला तर आपण पाहूया. 25 ते 70मध्ये एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत. तर आता आपल्याला 25 ते 70मधील एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी आपल्याजवळ फॉर्म्युला आहे. काय सूत्र? शेवटची संख्या वजा पहिली संख्या. शेवटची संख्या वजा पहिली संख्या. शेवटची संख्या कुठली आहे? 70. पहिली संख्या 25 अधिक 1. मग आपण ह्या ठिकाणी अधिक 1. चला तर सोडूया. 70मधून आपल्याला 25 वजा करायचे आहेत. 10मधून 5 गेले, किती उरले? 5. आणि तो उरला 6. 6मधून 2 गेले, उरले 4. आणि हा अधिक 1. एकूण किती झाले? 46. तर आपल्या 25 ते 70मध्ये एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत? 46. एकदम अतिशय सोपं. चला आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. इथं घेतला शेवटची संख्या, पहिली संख्या 30, तर घेतलं 82. तर तुम्हाला इथं दुसरा प्रश्न दिला 30 ते 82मधील एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत. तर किती आहेत आपल्याला काय करायचं? शेवटची संख्या घ्यायची, किती? 82. त्याच्यानंतर पहिली संख्या किती आहे? 30 आणि अधिक 1. मग आता आपल्याला 82मधून 30 वजा करायचे आहेत. 2मधनं 0 गेले, किती आले? 2. आणि आपल्याला 8मधनं 3 गेले, किती आले? 5. अधिक हा 1, किती झाले? 53. तर 30 ते 82मध्ये एकूण नैसर्गिक संख्या किती आहेत? 53 आहेत. चला अजून एक एक्झाम्पल घेऊया. या ठिकाणी घेतलं मी 143 ते 200मध्ये एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत. मग आता आपल्याला काय करायचं आहे? 200 मोठी संख्या वजा ही लहान संख्या, शेवटची संख्या वजा पहिली संख्या. मग आता शेवटची संख्या काय? 200मधून आपल्याला 143 वजा करायचे. 10मधून 3 गेले, उरले 7. परत इथं आला 9. 9मधनं 4 गेले, उरले 5. आणि इथं आपला 1मधून 1 गेला, किती उरले? 0. मग आपल्याला उत्तर काय आलं आपलं? 57 अधिक 1 म्हणजेच 58. तर ह्याप्रमाणे आपण नैसर्गिक संख्या कशाप्रमाणे आपण शोधू शकतो ते आपण पाहिलं फर्स्ट टॉपिकमध्ये. आता आपण सेकंड टॉपिककडे वळूया. तर मित्रांनो, पुढचा टॉपिक आहे सेकंड टॉपिक, नैसर्गिक संख्यांची बेरीज. बघा आता आपल्याला इथं एक्झाम्पल दिलेलं आहे 1 ते 15पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. मग आता एक तर तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये असा प्रश्न विचारला जाईल, अथवा हाच प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो या फॉर्मॅटमध्ये. इथं 15पर्यंत किती, म्हणजे या फॉर्मॅटमध्ये किंवा असा, दोघींपैकी कुठल्याही फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला तर तो सॉल्व कसा करायचा आहे. या ठिकाणी आपल्याजवळ सूत्र आहे. काय करायचं? n गुणिले n अधिक 1 भागिले 2. मग आता ही n काय? n म्हणजे शेवटची संख्या. मग आपल्याला ह्या ठिकाणी शेवटची संख्या काय आपली? 15 आहे. मग आता आपण सूत्राचा वापर करून हे गणित सोडूया. चला मग आता आपला काय सूत्र? n गुणिले n अधिक 1 भागिले 2. मग आता n आपण घेतली 15 गुणिले 16 भागिले 2. आता या 2ने या 16ला जर भाग दिला आपण काय येईल? 8. 15 गुणिले 8. 15 गुणिले 8 किती येतात? 120. तर ह्याप्रमाणे आपण सॉल्व केलेलं आहे. चला अजून एक एक्झाम्पल घेऊ याच पद्धतीचं.
हां बघा ह्या ठिकाणी मी अजून एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. 1 ते 35 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. मग ह्या ठिकाणी एकतर असा फॉर्मॅट राहील किंवा असा फॉर्मॅट राहील. चला मग आपलं सूत्र काय, n गुणिले n अधिक 1 भागिले 2. चला सूत्र लिहून घेऊ आपण. हां मग आता आपला n काय आहे 35, शेवटची संख्या 35 गुणिले n अधिक 1 म्हणजे 36 भागिले 2. मग आता 2ने आपण 36ला भाग दिला किती येईल 18. मग 35 गुणिले 18. चला आता 18 5 90, 90 चला इथं 0, 18 54, 54 आणि हे 9 किती झाले 63. मग आपलं उत्तर काय आलं 630. म्हणजे 1 ते 35 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे 630. चला आता आपण पुढचा टॉपिककडे वळू. मित्रांनो आता आपण पुढचा टॉपिक आहे आपला नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. तर याच्यासाठी आपल्याजवळ सूत्र आहे n गुणिले n अधिक 1 गुणिले 2n अधिक 1 भागिले 6. तर आपल्याला काय करायचं आहे, हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे आणि या सूत्राचा वापर करून आपण नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज काढू शकतो. बघा या ठिकाणी तुम्हाला असा प्रश्न एक्झाममध्ये येऊ शकतो, 1 ते 10 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती. किंवा याचा सेकंड फॉर्मॅटमध्ये याप्रमाणे अशा फॉर्मॅटमध्ये अथवा अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दोन्ही फॉर्मॅटपैकी कुठल्याही एका फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग आता आपल्याला करायचं काय, चला सूत्राचा वापर करायचा आहे. मग सूत्र काय आपलं, n म्हणजे शेवटची संख्या. मग शेवटची संख्या कुठली आपली 10 n अधिक 1 म्हणजेच किती 11. हां आणि 2n म्हणजे 10 दुने 20 आणि अधिक 1 म्हणजे किती आले तुमचे 21 आणि भागिले इथं किती येईल 6. चला सॉल्व करूया. आता या 6ने तर आपल्याला कुठल्या संख्याला भाग देता येत नाही. मग आपण 3ने या 6ला पण आणि ह्या 21ला पण भाग देऊया. 3 दुने 6, 3 7 21. मग आता आपला काय लिहितं, हा 10 हा 11 आणि हा 7 आणि भागिले हा 2. आता 2ने आपण ह्या 10ला भाग देऊ. काय लिहितं 5, 2ने ह्या 10ला भाग दिला. आता इथं 5 गुणिले 11 गुणिले 7. मग आता 11 5 55 गुणिले 7, 7 5 35, 7 5 35, 35 आणि हे 3 किती झाले 36 37 38. मग आपलं उत्तर काय आलं 385. 1 ते 10 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आली 385. चला अशाच प्रमाणचं आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. हां तर मित्रांनो आपलं आता पुढचं एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतलेलं आहे 1 ते 27 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. मग आता तुम्ही एकतर ह्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला प्रश्न येईल अथवा या फॉर्मॅटमध्ये प्रश्न येईल. प्रश्न कसा येऊ आपल्याला सॉल्व या सूत्रानुसार करायचा आहे. शेवटची संख्या 27 गुणिले त्याच्या पुढची संख्या n+1 गुणिले 28 आणि 27 दुने 54 आणि अधिक 1 म्हणजे किती आला 55 आणि भागिले इथं किती येईल तुमचा 6. 6ने या कुठल्याही संख्येला भाग जात नाही, मात्र 3 आणि 27ला पण भाग जातो आणि 6ला पण भाग जातो. चला आता आपण 3 आणि 3 9 27, 3 दुने 6. आता हा 9 गुणिले 28 गुणिले 55 आणि भागिला हा 2. आता 2 आणि हा 28 त्याचा भाग दिला तर किती येईल 14. म्हणजे 9 गुणिले 14 गुणिले 55. आता 14 9 26 600 म्हणजे आपल्याजवळ आला इथं 126 आणि हा 55. आता 126 गुणिले 55 आपल्याला करायचं आहे. चला करूया. 5 7 30, 5 दुने 10, 10 आणि 3 किती झाले 13. 5 1 5 आणि हा 1 6 0. जर 5ने भाग या संख्याला दिला तर 630 आलं. परत आपण 5ने जर देऊ तर परत 630 गेलं तर 630. हा 0 हा 3, 6 आणि 3 किती आले 9 आणि हा 6. आपलं उत्तर काय आलं 6930. तर आपलं हे उत्तर आहे. म्हणजे 1 ते 27 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आली आपली 6930. तर ह्याप्रमाणे आपण टॉपिक 3 घेतलेला आहे नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. आता आपण पुढचा जो टॉपिक असणार आहे तो नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज असेल. चला तो टॉपिक आपण घेऊया. बघा आता आपला जो टॉपिक 4 आहे तो काय नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. मग आता आपल्याला ह्या ठिकाणी दिलेला आहे पहिला प्रश्न
1 ते 10 पर्यंतच्या सर्व घनांची बेरीज किती. तर आपल्याला जर घनांची बेरीज काढायची असेल तर आपल्याला आपल्याजवळ सूत्र आहे n गुणिले n अधिक 1 भागिले 2 आणि पूर्ण ब्रॅकेटचा वर्ग. आणि बघा एक अजून एक तर तुम्हाला ह्या फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारला जाईल किंवा अशा फॉर्मॅटमध्ये विचारला जाईल. कुठल्याही फॉर्मॅटमध्ये विचारलं जाऊ सूत्र आपल्याला हेच वापरायचं आहे. चला आपण सूत्र घेऊया. काय n म्हणजे शेवटची संख्या. मग आपण घेतला 10 आणि n+1 म्हणजे त्याच्या पुढची संख्या 11 आणि भागिले 2 आणि पूर्ण ब्रॅकेटचा वर्ग. चला आपण सॉल्व करूया. आता 2 या 10ला भाग दिला किती येईल 5 गुणिले 11 आणि याचा वर्ग. 11 5 55 55चा वर्ग 55चा वर्ग 5चा वर्ग इथं येईल 25 आणि 5 30 हा आला तुमचा 55चा वर्ग. या पद्धतीनुसार एक तर शॉर्टमध्ये काढा किंवा 55 गुणिले 55 तुम्ही करू शकता. तर आपलं उत्तर काय येईल 3025. त्याप्रमाणे 1 ते 10 पर्यंतच्या घनांची बेरीज किती आली 3025. चला याच प्रमाणचा आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. तर मित्रांनो पुढचं एक्झाम्पल घेतलेलं आपण 1 ते 6 पर्यंतच्या सर्व घनांची बेरीज किती. चला आपण आपल्याजवळ सूत्र आहे सूत्राचा वापर करून घेऊ. शेवटची संख्या काय आहे 6. शेवटची संख्या 6. 6च्या पुढची संख्या 7 भागिले 2 आणि यांचा वर्ग. आता 2 या 6ला भाग दिला इथं किती आला 3 आणि हा 7 याचा वर्ग 7 त्रिक 21 21चा वर्ग सगळ्यांना माहिती आहे किती येतो 441. तर ह्याप्रमाणे आपण चारही टॉपिक ह्या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहेत. आणि पुढच्या ज्याप्रमाणे आपण तिसरा भाग पण आणणार आहेत त्याच्यामध्ये आपण पुढील पार्ट पाहू.